रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपण आपल्या घरामध्ये कुठल्या पेंटिंग्स लावाव्या, घर कसं सजवावं हे बघणार आहोत. तुमचे घर तुमच्या मनाचे प्रतिबिंब दाखवते. वास्तुचित्र त्या प्रतिबिंबाला शांतीकडे नेण्यास मदत करते. शास्त्र हे नियमांबद्दल नाही, ते सुसंवादाबद्दल आहे. योग्य कला निवडल्याने तुमच्या स्वतःच्या बैठकीच्या खोलीत किंवा मग कुठल्या दिशेला वास्तुशास्त्रानुसार कुठलं पेंटिंग तुम्ही लावायचं आहे ते आपण बघणार आहोत. बैठकीच्या खोलीत तुम्हाला कसे वाटते ते बदलू शकते. हा एक सूक्ष्म पण शक्तिशाली बदल आहे. बघा, 7 घोडे एक दिशा हे वास्तुचित्र अतिशय महत्त्वाकांक्षी लोकांसाठी आहे. ते आत्मविश्वास आणि जीवनात स्थिर गती दर्शवतं. म्हणजेच काय, आपली जी काय प्रगती आहे ती स्थिर राहण्यासाठी ते कुटुंबाची प्रेरणा जिवंत ठेवतं. सहसा हे बैठकीच्या खोलीतच आवडते असते, म्हणजे आपल्या हॉलमध्ये तुम्ही ते लावू शकता. बुद्धकला बघा, ही केवळ धार्मिक नाही तर बुद्ध वास्तू चित्रकला ही शांततेसाठी आणि एक मानसिक साधना आहे. ते माकडाचे मन थांबवते. जिथे तुम्हाला शांततेचा क्षण हवा असतो तिथे ते ठेवा. त्याने तुमचा स्ट्रेस कमी होण्यास नक्कीच मदत होईल. ते खरोखरच घरातील लोकांना शांत राहण्यास मदत करतं. आता बघा, सूर्यास्त हा शेवट असतो, पण सूर्योदय ही सुरुवात असते. सूर्योदय म्हणजेच काय, तर उगवता सूर्याचं वास्तुचित्र हे आपल्या रोजच्या आशेने भरलेलं असतं. त्यामुळे सूर्याचं उगवणारं चित्र, प्रकाश, हवेशीर भावना आवश्यक असलेल्या कोणत्याही खोलीत तुम्ही ते ठेवू शकता, लावू शकता. हे एक अदृश्यमान शुभ सकाळ आहे जे कधीही जुने होत नाही. त्याचबरोबर बघा, या धबधब्याच्या या वास्तुचित्रकला बहुतेक वेळा आणि बहुतेकदा आर्थिक प्रवाहाशी जोडली जाते, पण ती सोडून देण्याबद्दल देखील आहे. वाहणारे पाणी, आता धबधब्याचं चित्र का, तर वाहणारे पाणी तुम्हाला ताणतणावाला धरून राहू नका असे सांगते. ते गोष्टींना चालना देते. उच्च दाबाच्या घरासाठी हे एक उत्तम घर आहे. पुढचं आहे मोर. मोर हे अंतिम आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. हे वास्तुचित्र जास्त न करता रंग आणि शोभा वाढवते. बघा, ते सामान्य भागांसाठी मूड बूस्टर आहे. म्हणजेच मूड, ते जिवंत वाटतं, ते आनंदी वाटतं. हिरवा रंग हा वाढीचा रंग आहे. निसर्गावर केंद्रित वास्तू आणि चित्रकला भावनिक आरोग्याला आधार देतं. त्याचबरोबर बघा, बेडरूम किंवा अभ्यासाच्या खोल्यांसाठी ते सर्वोत्तम आहे. त्याचबरोबर थकलेल्या डोळ्यांसाठी आणि व्यस्त मेंदूसाठी हिरवळ दृश्य विश्रांती म्हणून काम करतं. त्यामुळे बघा, आपल्या घरात माता लक्ष्मीला प्रिय असलेलं असं कमळ, ज्यामध्ये ती बसलेली असते, कमळ हे एक मजबूत प्रतीक आहे. त्यामुळे बघा, तुम्ही कमळाचे वास्तुचित्र म्हणजे दबावाखाली शुद्ध राहणे ही एक अतिशय आधारभूत कलाकृती आहे. त्यामुळे असं कमळाचं चित्र देखील तुम्ही लावू शकता. ती एका शांत कोपऱ्यात ठेवा. ती तुमच्या स्वतःच्या आंतरिक शक्तीची एक छोटीशी आठवण करून देते. बघा, कुटुंब हेच सर्वस्व आहे. आपलं कुटुंब आपलं सगळं काही असतं. अर्थात ते प्रत्येकासाठी असेलच. एकत्रिततेवर आधारित वास्तुचित्र भावनिक पूल बांधतं.
बैठकीच्या खोलीत ते कुटुंबाचं बंधन मजबूत करतं. बघा, दिवसाच्या शेवटी खरोखर काय महत्त्वाचे आहे याची आठवण करून देतं. गाय ही मातृत्वाच्या काळजीची प्रतीक आहे. गाय आणि वासराचं नातं आपण सगळ्यांनी जवळून बघितलंय. गायीचं वास्तुचित्र जागेत पोषण आणि विपुलता आणतं, म्हणजेच आपल्या नात्यामध्ये प्रेम आणतं. हे एक सांस्कृतिक क्लासिक आहे. ते कोणत्याही स्वयंपाकघरात किंवा प्रार्थना क्षेत्रात एक मऊ, सौम्य आणि सकारात्मक ऊर्जा जोडतं. आधुनिक घरांना अमूर्त कला आवडते. बघा, जर रंग सुखदायक असतील, आपल्या मनाला भावणारे असतील, तर अमूर्त वास्तू चित्रकला काम करते. ऊर्जा अनुभवण्यासाठी तुम्हाला नेहमीच एखाद्या गोष्टीचं चित्र आवश्यक नसतं. जर ते योग्य वाटत असेल तर ते कदाचित योग्यच असतं. तर अशी काही चित्रे आहेत की जी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हली काम करतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.